माणगाव तालुक्यातील भुवन ग्रामपंचायत हद्दीत गावठी बॉम्बचा स्फोट झाल्यानं खळबळ माजली आहे। या घटनेतून येथील एक शेतकरी तरुण थोडक्यात बचावलाय। माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील बौद्धवाडीतील स्वप्नील सीताराम मोरे वय वर्ष 29 हा बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी बकऱ्या चरण्यासाठी जंगलात गेला होता। बकऱ्या चरत असताना तो शेतातील बांधावरील पायवाटेजवळ थांबला होता, तेव्हा झाडाच्या आडोशाला त्याला गोल आकाराची फळासारखी दिसणारी एक वस्तू आढळली। जादूटोणा किंवा भानामतीसाठी ठेवलेलं लिंबू किंवा फळ असावं असं त्याला प्रथम वाटलं। स्वप्नीलने हातातील काठीनं ती वस्तू ठोकरली असता त्यातून धूर निघू लागला। त्यानं काठीनं त्यावर जोरदार मारलं आणि क्षणातच स्फोट झाला। या स्फोटात स्वप्नीलच्या दोन्ही पायांना जखमा झाल्यात। मी ते फळ समजून हातात उचलणार होतो, पण केवळ काठीने ठोकरलं म्हणून जिवंत आहे। हातात घेतलं असतं तर मी वाचलो नसतो, अशी प्रतिक्रिया स्वप्नीलनं दिली आहे। माझं नाव स्वप्नील मोरे। मी रोज म्हणजे असे 10, 10:30 ते 11ला असे म्हणजे काही ठिकाणी भुवन बौद्धवाडीच्या खालती शेती आहे, तिथे मी अशा काही ठिकाणी बकऱ्या चरायला आणतो। काहींच्या गायी आहेत। आता बघितलं त्या काल अचानक बकऱ्या माझ्या इकडे आल्या, रोजच्या जागेवरच आल्या। तर असं सावलीला उभा राहायला आलो, बघतोय तर हे काय, मी त्याच्याशी म्हणजे मला वाटलं काय बॉल होता की काय दुसरं काय होता, त्याच्याशी मी खेळत राहिलो। नंतर मग बघतोय काठीने त्याला मी असं थोडा नॉर्मल हे केला तर नाहीच, मला दुसरंच काहीतरी वाटलं। तर बोललो बघू दे दाबून काय आहे नक्की। तर बघितलं तर हे डुकरांना काय हे असे बॉम्ब बनवतात ते मी पहिल्यांदाच बघितला की तो नक्की बॉम्ब म्हणून। तर मी बघितलं, दाबून बघितला, तेव्हा बघतोय तर दूर। नंतर मग जेव्हा तो स्फोट झाला तेव्हा सगळं प्रकरण घडलं। हातात उचलून नाही घेतलं, मग असं म्हणजे काठीनेच मी त्याला हे केला। मी काय हात लावलाच ना अजिबात। काठीने त्याला मी हे केला, असं म्हणजे आजूबाजूला केला, बघितलं काय नक्की आहे ते। दाबला कशाने, हाताने का काठीने? काठीने दाबला। मग काय धूर निघाला? हा, धूर निघाला आणि नंतर मग स्फोट झाला। दाबला असं नॉर्मल काठीने। दरम्यान माणगाव तालुक्यात जंगली प्राण्यांची म्हणजेच डुक्कर, ससा, भेकन यांची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब, बंदुका आणि इलेक्ट्रिक मशीनचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। हे बॉम्ब कोण तयार करतात आणि कुठून येतात याचा माणगाव पोलीस आणि वन विभागानं तातडीनं शोध घेण्याची मागणी जोर धरती आहे। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।